सर्वांना गुड मॉर्निंग। तर आजचा जो काही टॉपिक आहे आपला बघा, पर्यावरणीय व्यवस्थापन म्हणजेच काय, इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट। आतापर्यंत आपण बायोलॉजीचे पेशी म्हणजे सेल असेल, त्यानंतर ॲनिमल क्लासिफिकेशन प्राण्यांचं वर्गीकरण, त्यानंतर आपण जे काही टॉपिक संपवलेले आहेत, तर त्याच्यानंतर आपण हा टॉपिक स्टार्ट करत आहोत की याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण पेशी असेल, सगळ्यात पहिले आपण पेशी आणि पेशीची रचना कशी होती ती पाहिली। नंतर प्राण्यांचं वर्गीकरण कसं होतं, ते प्राण्यांचं वर्गीकरण आपण पाहिलं होतं। आणि आता आपण जो काही टॉपिक स्टार्ट करत आहोत त्या टॉपिकचं नाव आहे पर्यावरणीय व्यवस्थापन म्हणजेच काय, इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट। प्रत्येक गोष्टीला मॅनेजमेंट गरजेचं आहे। तेच मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलं जातं व कसं केलं पाहिजे तेच आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे। तर त्याचा आजचा भाग एक आपण या ठिकाणी पाहणार आहोत। ह्या चॅप्टरला कमीत कमी 2 किंवा 3 भाग लागू शकतात। तर हा चॅप्टर अतिशय सुंदर असा चॅप्टर आहे आणि सर्वात सोपा असा चॅप्टर आहे। तर हा चॅप्टर आपण आज स्टार्ट करतोय। तर सगळ्यात पहिला आपल्याला या ठिकाणी पाहिजे ती म्हणजे प्रस्तावना। प्रस्तावनेवरून आपल्याला लक्षात येतं की आपल्याला चॅप्टरमध्ये शिकायचं आहे काय, चॅप्टरमध्ये काय काय आहे। तर हा चॅप्टर बघा, मानवी कृतीमुळे पर्यावरणाची घटलेली गुणवत्ता वाढवणे व पर्यावरणाची स्थिती सुधारणे या ध्येयासाठी जाणीवपूर्वक केलेली कृती। बघा, आज की वाढतं प्रदूषण असेल किंवा वाढती लोकसंख्या असेल तर त्या गोष्टींचा परिणाम डायरेक्टली पर्यावरणावरती होत आहे। पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, वाढती ग्लोबलायझेशन असेल किंवा जे काही सूर्यप्रकाशाची किरणे डायरेक्टली आपल्यापर्यंत पोहोचत आहेत, ओझोनचा थर जो की दिवसेंदिवस विरळ होत चाललेला आहे, जे काही घातक वायू आपल्या गाड्यांमधनं किंवा व्हेकल्समधनं सुटत असतात, तर त्या वायूंच्या कारणामुळे अनेक अडचणी ज्या निर्माण होत आहेत त्या अडचणींवरती कुठली कृती किंवा कुठली सुधारणा करायला हवी या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे चॅप्टरमध्ये। पर्यावरणाच्या अवनतीमुळे सर्व सजीवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे। त्यामुळे पर्यावरण तज्ज्ञ, अभ्यासक, शासक, प्रशासक, सामाजिक तसेच राजकीय कार्यकर्ते ह्या समस्यांवरती विचार विनिमय करीत आहेत। यातूनच पर्यावरण व्यवस्थापन ही संकल्पना पुढे आलेली आपल्याला दिसते। बघा, पर्यावरणाची जी काही अवनती आहे, पर्यावरणामध्ये होणारे जे काही बदल आहेत, कधीही पाऊस येतोय, कधीही ऊन येतोय, कधीही एकाएकी उष्णता वाढताना आपल्याला या ठिकाणी दिसते, तर कधी थंडीचं वातावरण येतं। तर हा जो काही बिघडलेला समतोल आहे तर हा कुठेतरी मेंटेन व्हावा, हा कुठेतरी स्थिर व्हावा आणि पृथ्वीचा असणारा समतोल राखला जावा। तर यासाठी जे काही उपाययोजना आहेत तर त्या उपाययोजना राखण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत। आपल्यासारखा सामान्य माणूस असेल किंवा प्रशासकीय लेवलला असणारे जे काही वेगवेगळे कर्मचारी असतील ते असतील, प्रत्येकच जण हा पृथ्वीचा समतोल व्यवस्थित राहावा यासाठी प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहे। आणि त्याच प्रयत्नातून जे काही पर्यावरण व्यवस्थापन आहे तर ही संकल्पना पुढे आलेली आपल्याला दिसते। पर्यावरणीय व्यवस्थापन म्हणजेच काय, तर इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट। पर्यावरण व्यवस्थापन ही विकास व नियोजनाच्या संदर्भातील संकल्पना आहे। यात समाजाचा सर्वांगीण विकास करणे तसेच नैसर्गिक संसाधनांचा समतोल वापर करून सामाजिक व आर्थिक विषमता दूर करणे ही उद्दिष्टे अभिप्रेत असतात। खालील तुम्हाला जे काही पर्यावरणाची व्यवस्थापनाची जी काही उद्दिष्ट आहेत या ठिकाणी दिसतील की नैसर्गिक साधनांचा समतोल वापर करून करावा, नंतर सामाजिक आर्थिक विषमता दूर करावा ही उद्दिष्टे यासाठी अभिप्रेत आहेत। नंतर पुढे, त्याचबरोबर मानवाच्या अविचारी कृतींवरती नियंत्रण ठेवणे असेल, नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण व पर्यावरणीय समस्यांच्या निवारणासाठी निर्धारित केलेली तत्त्वे यांचा पर्यावरण व्यवस्थापनामध्ये समावेश होत असतो। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जे काही मानवाच्या विपरीत कृती असतात की जास्तीत जास्त आपल्याला सांगितलं जातं सायकलचा वापर करावा, जवळचं अंतर असेल तर पायी जावं, पायी जाण्याचा वापर करावा किंवा लांबच्या प्रवासासाठी सार्वजनिक वाहनांचा वापर करावा। असं केल्याने जे काही प्रदूषण आहे त्या प्रदूषणाचं प्रमाण खूपच नाही पण थोडंफार तरी कमी झालेलं आपल्याला दिसेल। तर अशा ज्या काही गोष्टी असतात तर त्या गोष्टींवरती नियंत्रण घालण्यासाठी जे काही पर्यावरणीय व्यवस्थापन आहे त्याबद्दल आपल्याला पाहायचं आहे। मानवाच्या सामाजिक व आर्थिक विकासाबरोबरच पर्यावरणाची गुणवत्ता राखण्याचा प्रयत्न यातून केला जातो। जे काही मानवाची सामाजिक आणि आर्थिक विकास आहे तर याबरोबरच जे काही पर्यावरण आहे तर पर्यावरणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी पण उपाययोजना यातून करण्यात येतात। पर्यावरण व्यवस्थापन ही मानव
आणि निसर्ग यांच्यात समन्वय साधणारी प्रक्रिया आहे. त्याद्वारे पर्यावरणाचे संतुलन बिघडू न देता व प्रदूषण विरहित पर्यावरण राखून मानवाचे हित साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. पर्यावरणाच्या आपत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रक्रिया ही पर्यावरण व्यवस्थापनेचे एक अंग असून यात नियोजन, विश्लेषण व मूल्यांकन यांच्या आधारे संसाधनांचा विचारपूर्वक उपयोग करण्याचे तंत्र वापरले जातं. मग जे काही पर्यावरण व्यवस्थापन आहे ते करायचं म्हणजे प्रदूषणाला कुठेतरी नियंत्रण घालावं लागेल आणि प्रदूषणाला नियंत्रण घालायचं म्हटलं की मानवाच्या वेगवेगळ्या कृतींवरती आपल्याला नियंत्रण आणावं लागेल. तर ह्या गोष्टींसाठी जे काही मानवाचं हित आहे तर पर्यावरणाचं संतुलन टाळणं म्हणजेच काय तर तो पण मानवाच्या हिताने केलेलाच एक विचार असतो. पर्यावरण जर समतोलमध्ये असले म्हणजे ते जर मेंटेन असलं तर आपल्यामध्ये जे काही जीवनचक्र आहे तर ह्या चक्रामध्ये जे काही आपल्याला निसर्ग चक्र पाहायला मिळतं, हिवाळा असेल, पावसाळा असेल, उन्हाळा असेल तर यांची वेळ निश्चित आपल्याला दिसेल. पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी यांसारख्या समस्यांना आपल्याला तोंड देण्याची गरज लागणार नाही. कुठेतरी ह्याच गोष्टींना आळा घालण्यासाठी आणि सर्व संपत्ती असते किंवा ज्या काही आपत्ती असतात तर आपली जी काही साधन संपत्ती आहे तर ती मुबलक प्रमाणात राहावी, त्यांचा पुरवठा कायम असा पूरक असावा तर ह्यासाठी प्रयत्न केले गेले व त्यातून जे काही पर्यावरणीय व्यवस्थापन आहे त्याचा आधार त्या ठिकाणी घेतला गेला. त्यानंतर प्रस्तावना या ठिकाणी आपली सांगते की प्रस्तावना बघा प्रत्येक गोष्टीचा थोडक्यात सारांश सांगितलेला असतो की ह्या गोष्टीमध्ये आपल्याला शिकायचं आहे काय, त्या गोष्टीमध्ये कुठल्या मार्गाने कशा पद्धतीने कशाचं विश्लेषण आपल्या ठिकाणी पाहायचं आहे किंवा कोणत्या घटकाबद्दल या ठिकाणी आपल्याला माहिती मिळवायची सगळं आपल्याला प्रस्तावनेतून लक्षात येत असतं. त्यानंतर पर्यावरणीय व्यवस्थापन जे आहे तर व्यवस्थापनाची जी काही उद्दिष्टे होती त्यांच्या मागचा जो काही हेतू होता तो आपल्या ठिकाणी पाहायचा आहे. पहिला पहा, पर्यावरणातील निरनिराळ्या घटकांचे संशोधन करणे. पर्यावरणामध्ये ज्या वेगवेगळ्या गोष्टी आढळतात तर त्या सर्व गोष्टींचं निरीक्षण करणं किंवा संशोधन करणं यातून साध्य केलं जातं. पर्यावरणाच्या नियोजनाची रूपरेखा तयार केली जाते. जे काही पर्यावरणाचं जे काही नियोजन असतं म्हणजेच काय मॅनेजमेंट असतं त्याची जी रूपरेषा आहे म्हणजेच काय एक डायग्राम किंवा एक इमॅजिनेशन त्या ठिकाणी तयार केलं जातं की अशा पद्धतीने ती असू शकते असा तर्क त्या ठिकाणी बांधला जात असतो. पर्यावरणाच्या विविध घटकांना प्रदूषणमुक्त ठेवलं जातं. बघा पर्यावरणामध्ये सर्वात घातक असणारं ते म्हणजे प्रदूषण की ज्या प्रदूषणातून वेगवेगळे सल्फर डायऑक्साईड असतील, कार्बन डायऑक्साईड असतील, नायट्रोजन डायऑक्साईड असतील, क्लोरोफ्लोरोकार्बन असेल अशा पद्धतीने जे काही वेगवेगळे घातक वायू आहेत तर त्या वायूंना कुठेतरी आळा घालावा तर ते प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी हे पर्यावरण व्यवस्थेचा वापर केला जातो. मानवाला प्रदूषणाच्या परिणामांपासून वाचवण्यासाठी बघा प्रत्येक गोष्टीमागे, प्रत्येक कार्यामागे किंवा प्रत्येक कृतीमागे जे काही शास्त्रज्ञ असतात तर त्यांचा हेतू एकच असतो ते म्हणजे मानवाचं हित साधणं की मानवाच्या जीवसृष्टीला कुठेही धक्का लागता कामा नये किंवा कुठेही त्यांचं जीवन धोक्यात येऊ नये यासाठी प्रयत्न यातून साध्य केले जातात. अवक्षय होत असलेल्या सजीवांना संरक्षण देणे. अवक्षय म्हणजे जे काही प्राणी सध्या संपुष्टाच्या मार्गावरती आहेत जसं डायनोसॉर सारखा महाग प्राणी बघा सध्या संपुष्टात आलेला आहे, कुठेही आपल्याला तो पाहायला मिळत नाही. तर त्यासारखे अनेक असे प्राणी आहेत की जे कुठेतरी किरकोळच राहिलेले दिसतात. जसं वाघ संरक्षण बघा, जे काही टायगर्स आहेत, वाघ आहेत तर त्यांना सुद्धा संरक्षण देण्याचं काम केलं जात असतं. असे वेगवेगळे कायदे या ठिकाणी करण्यात येतात. पर्यावरणाचा दर्जा राखला जावा म्हणून विशिष्ट नियमावली व तत्त्वे ठरवणे, प्रदूषण नियंत्रणाद्वारे पर्यावरणाच्या गुणवत्तेचं रक्षण करणं हे या पर्यावरण व्यवस्थापनेचं उद्दिष्ट असतं. की जे काही पर्यावरण आहे तर त्याच्यासाठी काही नियमावली टाकली जाते की ह्या बघा बऱ्याचशा ठराविक परिसरामध्ये कारखाने असतील किंवा वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या फॅक्टरीज असतील, इंडस्ट्रीज असतील तर त्यांना बंदी घातलेली आहे. कारण तिथे असलेलं जे काही पर्यावरण आहे त्यासाठी असलेले ते नियम असलेले या ठिकाणी पाहायला मिळतील. बाग असते, वेगवेगळी उद्यानं या ठिकाणी उभारण्याचं काम यातून केलं गेलं की पर्यावरण व्यवस्थापनाची उद्दिष्टे खालीलप्रमाणे आपण पाहिली. नंतर पहा जी काही आरोग्य सेवा भरती आहे 2024ची तर त्यासाठी जी काही आमची नवीन बॅच चालू होत आहे बा तर ती बॅच सर्वांनी जॉईन करायची आहे. 1 महिन्यासाठी तुम्हाला फी असणार आहे फक्त आणि फक्त 700 रुपये, 3 महिन्यासाठी फक्त आणि फक्त 2000 रुपये आणि 6 महिन्यांसाठी 3000 रुपये अशा पद्धतीची हे फीचं स्ट्रक्चर तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर बघा याची जी काही वैशिष्ट्य आहेत की तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड केले जातील. प्रत्येक लेक्चर तुम्हाला अनलिमिटेड म्हणजे खूपदा पाहण्यात येईल की एखादं लेक्चर समजलं नाही त्या लेक्चरमध्ये एखादी संकल्पना अवघड वाटते तर ते लेक्चर पुन्हा पुन्हा पाहता येण्याची सिस्टीम तुम्हाला ह्या ॲपमध्ये दिली जाईल. अशा पद्धतीने टेस्ट सिरीज असतील, वेगवेगळे जे काही ई बुक्स असतात किंवा नोट्स तुम्हाला घरपोच सुद्धा मिळतील. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या जे काही फॅसिलिटीज आहेत त्या आमच्या क्लासवर तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येतील आणि त्याही फक्त माफक दरामध्ये.
तर खाली दिलेल्या कॉन्टॅक्टवरती कॉल करून तुमचं ॲडमिशन आजच फिक्स करून घ्यायचं आहे. तर ही ॲडव्हर्टाइजमेंट सर्वांनी लक्षात ठेवून ॲडमिशन लवकरात लवकर करून घ्यायचे. नंतर पुढे येऊया. व्यवस्थापनासाठी उपायांचं समीक्षण करणे व त्यात सुधारणा करणे. व्यवस्थापन म्हणजे जी काही मॅनेजमेंट केलेली आहे बा, तर त्याचे जे काही उपाय असतात किंवा समीक्षण जे असतं तर ते करण्यात हेतून साध्य केले जातं. व्यवस्थापनासाठी नियोजित केलेल्या उपायांच्या परिणामांची तपासणी केली जात असते. पर्यावरण व्यवस्थापनासाठी साहित्य संग्रह केला जातो. पर्यावरण शिक्षण देण्याची व्यवस्था करणे आणि समाजात जाणीव आणि जागृती निर्माण करणे. बघा, वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टर लावले असतात, झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, हे जे काही पोस्टर्स असेल किंवा ह्या माध्यमातून शासन जे आहे तर ते आपल्यापर्यंत एक संदेश देण्याचं काम करत असतं की आपल्याकडे कुठेतरी जागृती यावी, आपणही त्या गोष्टींच्या मार्गावरती चालावं, हा त्यामागचा उद्देश असतो. संसाधनाचा बहुउद्देशीय वापर करून परिस्थितीय संतुलन राखण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. जैविक विविधतेचे परिरक्षण केलं जातं. स्वच्छ तंत्रज्ञान उत्पन्न संकल्पना स्वीकारणं हे या पर्यावरणीय व्यवस्थापनाचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. पर्यावरण संधारणासाठी नियम व कायदे करून त्यांची अंमलबजावणी करणे. बघा, वेगवेगळ्या प्राण्यांच्या शिकाऱ्यावरती बंदी आलेली आहे किंवा वनस्पतींची जी काही वृक्षतोड असेल तर ती सुद्धा कायद्याने गुन्हा मानण्यात येत असतो. त्यामुळे असे वेगवेगळे कायदे या ठिकाणी करण्यात आले. नंतर पुढे आपल्याला पाहायचं आहे पर्यावरण व्यवस्थापनाचे धोरण. त्यांची जी काही उद्दिष्ट होती ती आपण या ठिकाणी पाहिली आहेत. पुन्हा इथपर्यंत जर काही अडचण असेल तर कमेंट सेक्शनमध्ये त्याचं सांगायचं आहे की कोणत्या टॉपिकला एखादी अडचण असेल. तुमच्या प्रत्येक समस्याचं या ठिकाणी निवारण केलं जाईल. ठीक आहे. नंतर पुढे बघा, पर्यावरणीय अवनती टाळण्यासाठी हवा प्रदूषण, जल प्रदूषण, भूमी प्रदूषण यावरती प्रभावीपणे नियंत्रण आणणे व कार्यक्षम उपाययोजने हे धोरण व्यवस्थापनामार्फत राबवलं जात असतं. बघा, हवा प्रदूषण म्हणजेच एअर पोल्युशन, त्यानंतर जल प्रदूषण असेल, भूमी प्रदूषण असेल. बघा, जे काही हवा प्रदूषण आहे तर ते कसं होत असतं की हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड असेल, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड यासारखे जे वेगवेगळे गॅसेस आहेत ते जेव्हा हवेमध्ये मिसळतात तेव्हा ते नकळत ऑक्सिजन सोबत पण मिसळले जात असतात. आणि जेव्हा आपण श्वसन करत असतो, ऑक्सिजन घेण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो, त्यावेळेस वेगवेगळे घातक वायू पण त्या ऑक्सिजन सोबत आपल्या शरीरामध्ये एंटर करत असतात, शरीरामध्ये येत असतात की ज्यापासून फुफ्फुसाचे वेगवेगळे विकार होण्याची शक्यता वाढत असते. नंतर जलप्रदूषण ज्या ठिकाणी पाण्यामध्ये रासायनिक घटक मिसळले जातात, वेगवेगळे फॅक्टरीज असतील किंवा कारखान्यांचं जे काही सांडपाणी आहे तर ते सांडपाणी डायरेक्टली समुद्रामध्ये किंवा नद्यांच्या पात्रामध्ये सोडलं जात असतं. आणि जेव्हा ते पाणी पिण्यासाठी आपल्यापर्यंत पोहोचेल त्यावेळेस त्या पाण्यामध्ये जे काही मिसळलेले घातक घटक असतील तर ते सुद्धा आपल्या शरीरामध्ये येऊन आपल्याला वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागू शकतं. नंतर भूमी प्रदूषण, वेगवेगळे जे काही रासायनिक फर्टिलायझर्स म्हणजे काय रासायनिक खतांचा वापर जो चाललेला आहे तर त्या रासायनिक खतांमुळे काय होतं की जमिनीची जी काही सुपीकता आहे तर ती कुठेतरी नष्ट होण्याचं काम या ठिकाणी होत असतं. त्यामुळे मुबलक प्रमाणात आणि थोड्या प्रमाणामध्ये त्या खनिजांचा वापर करावा किंवा खतं कशा पद्धतीची जास्तीत जास्त सेंद्रिय खतं वापरावी या पद्धतीचा जो काही उपदेश आहे तर तो ह्यामार्फत केला जातो. ऊर्जा संसाधनांसह इतर सर्व संसाधनांचा अतिवापर टाळणे व टाकाऊ पदार्थांची कमीत कमी निर्मिती व्हावी यासाठी कमीत कमी खर्चिक परंतु कार्यक्षम तंत्रज्ञानाचा स्वीकार करणं. शाश्वत विकासासाठी उत्पादन निर्मितीकरिता स्वच्छ तंत्रज्ञानाचा वापर करणे. शाश्वत विकासासाठी पर्यावरण प्रभाव मूल्यांकन तपासणी, पर्यावरण व्यवस्थापन पद्धती, पर्यावरण जोखीम मूल्यमापन इत्यादी संसाधनांचा स्वीकार या ठिकाणी केला जातो. नंतर व्यापक स्तरावर पर्यावरणीय जनजागृती व्हावी यासाठी प्रोत्साहन दिलं जात असतं. आणि शिक्षणाच्या माध्यमातून पर्यावरण समस्यांची समाजात जागृती निर्माण व्हावी म्हणून विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात असतं. बघा, 7 एप्रिल असेल ज्यावेळेस आपण जागतिक वसुंधरा दिन साजरा करत असतो, अशा वेगवेगळ्या मार्फत आपण जे काही पर्यावरण व्यवस्थापनाचं धोरण आहे तर ते पुढे नेण्याचं काम या ठिकाणी करत आहोत. सर्वांना समजत असतं की पर्यावरणाला धोका निर्माण झाल्या कुठेतरी पर्यावरणाचं संरक्षण व्हायला हवं, पण त्या दिशेने पाऊल उचलण्याचं धाडस कोणी करत नसतं. तर तेच धाडस आपल्या मार्फत व्हावं म्हणून विविध कार्यक्रमाचं जे काही आयोजन आहे तर ते केलं जात असतं. नंतर पुढे शैक्षणिक स्तरावर पर्यावरण शिक्षण व प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली जात असते. लोकसंख्या वाढीस प्रतिबंध व्हावा यासाठी योजना आखल्या गेल्या. सामाजिक समन्वय व्यवस्था प्रस्थापित होण्यासाठी प्रयत्न करणे.
पर्यावरणाच्या प्रमुख घटकांचे व्यवस्थापन करणे. पर्यावरण हे जैविक तसेच अजैविक घटकांपासून बनलेले असते. हे व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा, लोकसंख्या वाढण्याचं कारण अमर्याद वाढणारी प्रजनन क्षमता. तर त्याला कुठेतरी आळा घालण्यासाठी कुटुंब योजना असेल किंवा वेगवेगळ्या ज्या नसबंदीच्या योजना राबवल्या गेल्या, या सगळ्या योजनाही कुठेतरी कार्यरत या ठिकाणी अजूनही आहेत. त्यानंतर वेगवेगळ्या व्यवस्था या ठिकाणी प्रस्थापित करण्यात गेल्या किंवा शैक्षणिक स्तरावरती वेगवेगळ्या शाळांच्या ठिकाणावरती वेगवेगळे कार्यक्रम राबवले गेले. त्या कार्यक्रमांमार्फत जनजागृती पसरवली गेली या ठिकाणी आपल्याला समजतंय. नंतर पुढे पहा, पर्यावरणातील काही प्रमुख घटक पुढील प्रमाणे आहेत. आता पर्यावरणामध्ये जे काही महत्त्वाचे घटक आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. तर एक एक करून आपल्याला पाहिजे. तर जो काही पहिला घटक आहे पहा, वन व्यवस्थापन. दुसरा आहे वन्यजीव व्यवस्थापन. तिसरा मृदा व्यवस्थापन. चौथा आहे जलसंसाधनांचे व्यवस्थापन. त्यानंतर खनिज संसाधनांचे व्यवस्थापन, ऊर्जा संसाधनांचे व्यवस्थापन. याशिवाय पर्यावरण व्यवस्थापनात प्रदूषण नियंत्रण करण्याला अधिक प्राधान्य दिले जाते. यास प्रदूषण नियंत्रण व्यवस्थापन असेही म्हटलं जात असतं. बघा, वन व्यवस्थापन म्हणजे काय? जे काही वन आहेत, जे काही फॉरेस्ट आहेत, जंगल आहेत, तर त्याचं व्यवस्थापन. नंतर वन्यजीव म्हणजे जे काही पाळीव प्राणी असतील किंवा जंगली प्राणी असतील तर त्यांचं त्या ठिकाणी व्यवस्थापन वन्यजीव व्यवस्थापन म्हणून सांगण्यात येतं. मृदा व्यवस्थापन म्हणजे मातीचं, जी काही माती आहे पहा मृदा, तर तिचं व्यवस्थापन यामार्फत होत असतं. जलसंसाधनांचे व्यवस्थापन, पाणी असेल, तळे असतील वेगवेगळे, तर त्यांचं जे काही मॅनेजमेंट आहे ते यामार्फत चाललं जातं. नंतर खनिज संसाधने, जे काही खनिज असतात जमिनीतून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची खनिजं मिळत असतात, तर त्या खनिजांचं व्यवस्थापन या ठिकाणी आपल्याला दिसतं. नंतर ऊर्जा संसाधनांचं व्यवस्थापन, जी काही ऊर्जा आहे, एनर्जी आहे, तर ती कशामार्फत मिळवली जाते? पाण्यापासून असेल, हवेपासून असेल किंवा हीट एनर्जी म्हणजे सोलर सिस्टीम, या ज्या काही सिस्टीम्स आल्या तर त्याचं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. याशिवाय जे काही व्यवस्थापनामध्ये प्रदूषण नियंत्रित, मग कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किती आहे हवेमध्ये, नायट्रोजनचं किती आहे, सगळ्याला आपल्याला कळणं सहज शक्य झालेलं आहे, तर त्यामार्फतही कार्यरत असतात. नंतर वायू प्रदूषण. बघा, प्रदूषणामध्ये कोणकोणते घटक येतात? वायू प्रदूषण नियंत्रण उपाय, मृदा प्रदूषण नियंत्रण उपाय, जल प्रदूषण नियंत्रण उपाय आणि उपशिष्ट पदार्थांचे व्यवस्थापन याचा समावेश केला जातो. जसं प्लास्टिक बंदी असेल, फायबरला बंदी असेल, आणि जलप्रदूषणासाठी पाण्यामध्ये अमर्यादित घाण असेल किंवा प्रदूषण ज्या ठिकाणी करण्यात येतं त्या ठिकाणी स्वच्छता वेळोवेळी राबवली जात असते. मृदेसाठी कुठले खनिज असतील किंवा कुठल्या खतं जमिनीसाठी योग्य आहेत ते शासनामार्फत पुरवले जातात. आणि वायू प्रदूषणामध्ये सार्वजनिक वाहनांचा वापर करा, इतर सारख्या काही उपाययोजना आहेत तर त्या राबवण्याचं काम या ठिकाणी केलं आहे. नंतर आपल्याला सर्वप्रथम आता पाहायचं वायू प्रदूषण. आपण हळूहळू आपल्या टॉपिककडे जात आहोत. त्याआधी आतापर्यंत आपण जे काही घेतलंय तर त्याच्यामध्ये कोणाचं काही अडचण असेल तर सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे. आतापर्यंत कोणाला काही अडचण? चला, तर मग आपण जे काही वायू प्रदूषण आहे म्हणजेच काय? एअर पोल्युशन. तर याबद्दल आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. तर एक एक करून आपण पाहूया. सर्वप्रथम पहा, हे पृथ्वीच्या वातावरणात हानिकारक पदार्थांचे अस्तित्व आहे जे मानवी आरोग्यावर, पर्यावरणावर आणि अर्थव्यवस्थेवरती नकारात्मक परिणाम करू शकतात. बघा, वायू प्रदूषण म्हणजेच काय की वायूचं प्रदूषण. आपल्या आजूबाजूला जी काही हवा असते, जे काही वायू असतात तर त्याच्यावरचं घातक घटकांचं मिश्रण झालं, जसं कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन डायऑक्साईड किंवा वेगवेगळे जे काही घातक पदार्थ असतील, काही चांगलेही असतात आणि काही घातकही असतात. तर ते घातक जे काही पदार्थ आहेत तर ते त्या ठिकाणी वायू प्रदूषण करण्याचं काम करत असतात. आपण जी हवा म्हणजेच काय श्वास घेतो, आपण हवा आतमध्ये घेतो म्हणजेच काय घेत असतो? श्वास घेत असतो. ती आपल्या जगण्यासाठी आवश्यक आहे, परंतु मानवी क्रियाकलाप आणि नैसर्गिक प्रक्रियेमुळे ती अधिक प्रमाणात प्रदूषित होत आहे. बघा, प्रदूषण करतात लोक, वेगवेगळ्या ठिकाणी कचरा जाळत असतात. बघा, कचरा कुजवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आता सध्या अस्तित्वात आहेत, पण तरीही लोक कचरा जाळतात, फायबर जाळतात किंवा प्लास्टिकचा जास्तीत जास्त अतिवापर केला जात असतो. जर ते जाळलं तर त्याच्यावर निघणारा जो काही धूर आहे, जो काही गॅस आहे, तर तो गॅस कुठेतरी हवेमध्ये मिसळणार, मग तीच हवा आतमध्ये घेणार, त्यापासून वेगवेगळे आजारांना आपल्याला सामोरं जावं लागत असतं. तर त्याच्या ठिकाणी सांगितलंय
या प्रदूषणाच्या स्रोतांमध्ये वाहतूक असेल, बघा वाहतूक म्हणजे ट्रान्सपोर्टेशन, औद्योगिकरण म्हणजे इंडस्ट्रियलायझेशन, जो काही इंडस्ट्रीमधून धूर बाहेर पडत असतो तो, जीवाश्म इंधन जाळलं जातं, नंतर कृषी पद्धती, जंगलातील आग, धुळीचे वादळ यांसारखे नैसर्गिक स्रोत आणि तंबाखूचा धूर आणि बांधकाम साहित्य यांसारखे घरातील स्रोत यांचा समावेश या ठिकाणी केला जात असतो की ज्यांच्यामुळे प्रदूषण आपल्याला होत असतं. त्यानंतर बघा जंगलामध्ये आग कुणी लावतं का, तर ती आपोआप लागत असते. वेगवेगळे जे वनवे पेटत असतात तर त्या वनवामधून निघणारा धूर असेल किंवा कृषी पद्धतींमध्ये पण वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करतो की त्याच्यामुळे सुद्धा वायू प्रदूषण होत असतं. तंबाखूच्या कारखान्यामधून निघणारा जो काही धूर आहे तर तो अतिशय घातक असतो. हे स्रोत विविध प्रकारचे प्रदूषक हवेत सोडतात, ज्यामध्ये कण, ओझोन, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि कार्बन मोनोऑक्साईड यांचा समावेश होत असतो. तर खालीलपैकी प्रदूषके कोणकोणती तुम्हाला या ठिकाणी दिली, ती प्रदूषके सगळ्यांनी पाहिजे. कोणती आहे? कण म्हणजे डस्ट पार्टिकल्स, त्यानंतर नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि कार्बन मोनोऑक्साईड. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. प्रदूषके तुम्हाला या ठिकाणी लिहून देते साईडला. अभ्यास करताना सर्वांनी साईडला नोट्स काढून ठेवत चला. प्रदूषके कोणकोणती आहेत? नायट्रोजन डायऑक्साईड, त्यानंतर कार्बन डायऑक्साईड, हवेमधल्या प्रदूषकांबद्दल आपण पाहत आहोत. त्यानंतर त्याच्यामध्ये बघा धूलिकण पण असतात. धूलिकण म्हणजे काय? डस्ट पार्टिकल्स, जे काही वादळ येतात त्याच्यामधून ते मिळत असतात, डस्ट पार्टिकल्स. त्यानंतर पहा अजून काय काय असतं हवेमध्ये आपण पाहिलंय. कार्बन मोनोऑक्साईड पण असतो. कार्बन मोनोऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड आणि अजून एक असतो तो म्हणजे काय? सल्फर डायऑक्साईड. सल्फर डायऑक्साईड. तर सर्वांना क्लिअर झालंय की खालीलपैकी प्रदूषके कोणती? वायू प्रदूषके ही हवा जे काही प्रदूषण करत असतात, म्हणजेच काय? एअर पोल्युटंट्स. कुठली आहेत एअर पोल्युटंट्स? वायू प्रदूषके कोणकोणती आहेत? सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, धूलिकण आणि कार्बन मोनोऑक्साईड यांसारखे वेगवेगळे पदार्थ अजून असे आहेत की जे काही वायू प्रदूषणासाठी कारणीभूत असतात. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. आता आपल्याला वायू प्रदूषण जे आहे तर त्याची जी काही उद्दिष्टे असतात पहा. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी जी काही उद्दिष्टे आहेत शासनाची तर ती आपल्याला ठिकाणी पाहिजे. ज्यामध्ये पहिला भाग उत्सर्जन कमी करणं, म्हणजेच काय? वायू जे काही बाहेर पडतात तर त्यांचं उत्सर्जन कमी करण्याचा पहिला हेतू. यामध्ये वाहने, पॉवर प्लांट, उद्योग आणि घरे यांसारख्या विविध स्रोतांतून होणारे उत्सर्जन कमी करणं हा याच्यात समाविष्ट असतं. की जे काही बघा सांगितलं जातं सार्वजनिक वाहनांचा वापर करावा. का बरं करावा? एका जर सार्वजनिक वाहनामध्ये 50 लोकांचं व्यवस्था किंवा ट्रान्सपोर्टेशन होत असेल की 50 लोक एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत असतील तर त्याच ठिकाणी प्रत्येक जणाने जर आपापली गाडी वेगळी वापरली तर होणाऱ्या प्रदूषणाची मात्रा जास्त असणार आहे. नंतर वेगवेगळे पॉवर प्लांट केले गेले, उद्योग असतील, घरातून निघणारे जे काही धूर असतील तर त्यांचं उत्सर्जन कमी व्हावं या दिशेने कार्य करण्यात आलं. हवेत सोडलेल्या प्रदूषकांचे प्रमाण कमी करणे आणि हवेची गुणवत्ता सुधारणे हे उद्दिष्ट याचं होतं. नंतर हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी काय केलं गेलं?
यामध्ये हवेच्या गुणवत्तेचे परीक्षण केलं गेलं आणि ती सुधारण्यासाठी उपाययोजना करणं समाविष्ट झालं. बघा, दिल्लीच्या ठिकाणी बघा पोल्युशनचं प्रमाण जास्त असतं, हवेमध्ये असणारे जे काही पोल्युटंट्स असतात तर त्यांचं प्रमाण जास्त असतं. त्यांना का कळतं जास्त असतं? कारण सामान्यतः किती असावं यांचा अंदाज ते बांधत असतात आणि वातावरणामध्ये असलेले जे काही पोल्युटंट आहेत तर त्याची मात्रा ते तपासत असतात आणि ती मात्रा जर त्यांना जास्त आढळली तर ते प्रदूषण कमी करण्याच्या दिशेने ते कार्य करत असतात. यामध्ये एअर फिल्टरचा वापर, वाहतूक कोंडी कमी करणे आणि कारखाने आणि फ्लावर प्लांट्सपासून उत्सर्जन कमी करण्यासाठी उपाययोजना समाविष्ट असू शकतात. नंतर बघायचे की फॉरेन्सिक लॅबची जी काही बॅच आहे का 2024 भरतीची आहे तर त्याचे काही तांत्रिक विषय आहेत तर ते सर्व विषय तुम्हाला या ठिकाणी शिकवले जाणार आहेत. आपली ही जी काही बॅच आहे तर ती 1 जूनला स्टार्ट झालेली आहे आणि अजून एक बॅच आपली स्टार्ट होणार आहे. तर त्यासाठी ॲडमिशन जे काही ओपन आहेत तर ते ॲडमिशन सर्वांनी करून घ्यायचे की ज्याच्यामध्ये तुम्हाला रसायन आणि न्यायविद्या म्हणजेच काय केमिस्ट्रीबद्दल असेल, फिजिक्स या ठिकाणच्या सर्व गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातील. नंतर गुन्हे असतील, ध्वनी विश्लेषण गट क, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क, वरिष्ठ लिपिक गट क, कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क यासारख्या जे काही वेगवेगळ्या परीक्षा आहेत तर त्या परीक्षांचं सर्व विषयांसहित योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही बॅच आणत आहोत की ज्यांच्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज, नोट्स, जे काही वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आहे ते सर्व मिळेल. ई फॉर्ममध्ये तुम्हाला नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील आणि लाईव्ह लेक्चर प्लस रेकॉर्डेड आणि तुम्ही ते अनलिमिटेड वेळा पाहू शकता अशी एक धमाकेदार संधी तुम्हाला लेक्चर बॅच मार्फत आम्ही देत आहोत. तर सर्वांनी ही बॅच लवकरात लवकर जॉईन करायची आहे आणि आपलं ॲडमिशन कन्फर्म करून घ्यायचं आहे. कुठलीही शंका असल्यास स्क्रीनवरती जो काही नंबर दिसतोय त्या नंबरवरती कॉल करून अधिकात अधिक माहिती मिळवायचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर आपण आपल्या सेशनकडे येऊया. असुरक्षित लोकसंख्येचे संरक्षण. काही लोकसंख्या जसे की मुले, वृद्ध आणि ज्यांना श्वसन किंवा हृदय रक्तवाहिन्यांसंबंधी रोग आहेत, विशेषतः वायू प्रदूषणाच्या प्रभावानंतर असुरक्षित असतात, ह्या लोकसंख्येचे हानिकारक प्रदूषकांच्या संपर्कात येण्यापासून संरक्षण करण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत. बघा, ज्यांना दमा असतो, दम्यासारखे ज्यांना काही आजार असतात बघ फुफ्फुसांचे, तर त्या आजारांना व्यवस्थितरित्या तोंड देण्यासाठी किंवा ते आजार अजून कुठेतरी हाय स्टेपला जाऊ नयेत, ते लवकरात लवकर नीट व्हावे किंवा त्यांचे परिणाम अतिशय गंभीर नसावेत, तर या उद्देशाने त्यांना त्या एरियापासून असेल किंवा त्या ठिकाणापासून दूर ठेवण्याचा किंवा लांब कशा पद्धतीने ठेवण्यात येईल हा विचार यामध्ये केला जायला पाहिजे. सार्वजनिक जागरूकता वाढवली पाहिजे. मला सार्वजनिक जागरूकता म्हणजे काय, लोकांना जागरूक केलं पाहिजे की अडचणी कोणत्या, आपल्या पुढे असणाऱ्या समस्या कोणकोणत्या आहेत याबद्दल लोकांना माहीत असलं पाहिजे. वायू प्रदूषणाच्या हानिकारक प्रभावाबद्दल लोकांना शिक्षित करणे आणि वायू प्रदूषणात त्यांचे स्वतःचे योगदान कमी करण्यासाठी, कृती करण्यासाठी प्रोत्साहित करणं महत्त्वाचं आहे. बघा, लोक प्रदूषण करत असतात पण त्यांना जर त्याचे गंभीर तोटे काय आहेत किंवा त्याचा काही फायदा कशा पद्धतीने आपल्याला त्याचे जे काही परिणाम आहेत ते भोगावे लागतील हे जर माहीत झालं तर ते प्रदूषण करण्यामध्ये प्रत्येकाचा वाटा कमी होताना आपल्याला दिसू शकेल. त्यानंतर वायू प्रदूषणाची कारणे कोणकोणती आहेत त्या ठिकाणी आपल्याला पाहायचंय. प्रदूषण विविध मानवी आणि नैसर्गिक स्रोतांमुळे होत असतं. वायू प्रदूषणाची काही प्रमुख कारणे पुढील प्रमाणे आहेत का, तर एक एक करून आपण ती कारणे पाहूया. पहिलं आहे वाहतूक. कार, बस आणि ट्रक यांसारखी वाहने वायू प्रदूषणाचे मुख्य स्रोत आहेत. ते कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड आणि पार्टिक्युलेट मॅटर यांसारखे प्रदूषित उत्सर्जित करत असतात. मग असे काही कार आहेत, बस आहेत किंवा ट्रक आहेत हे मुख्यतः प्रदूषणाची कारणे या ठिकाणी दिसत आहेत की ज्यांच्या मार्फत कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड आणि पार्टिक्युलेट मॅटर यांसारखे प्रदूषक म्हणजे पोल्युटंट बाहेर पडत असतात. उत्सर्जन म्हणजेच काय बाहेर पडत असतात. नंतर औद्योगिकरण क्रियाला, हे झालं पहिलं कारण. आता हे दुसरं, औद्योगिक क्रियाला म्हणजेच काय इंडस्ट्रियल पोल्युशन. कारखान्यांमधून वेगवेगळ्या प्रयोगशाळांमधून होणारे काही प्रदूषण त्या ठिकाणी पाहायचं आहे. आणि उद्योग जसे की पॉवर प्लांट, कारखाने, तेल शुद्धीकरणे हवेतील प्रदूषक उत्सर्जित करत असतात. ह्या प्रदूषकांमध्ये सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड्स आणि पार्टिक्युलेट मॅटर यांचा समावेश होत असतो. नंतर पुढे तिसरं आहे जीवाश्म इंधनांना जाळणं. म्हणजे काही जीवाश्म इंधन आहेत त्यांना ज्वलन जर झालं तर कोळसा, तेल, नैसर्गिक वायू यांसारख्या जीवाश्म इंधनांच्या जाळण्यामुळे प्रदूषक हवेत सोडले जात असतात.
ह्या प्रदूषकांमध्ये कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड आणि पार्टिक्युलेट मॅटर यांचा समावेश होत असतो. त्यानंतर कृषी क्रियेला पशुपालन असेल, खते असतील, यांच्या कीटकनाशकांचा वापर यांसारख्या कृषी पद्धती ज्या आहेत, अमोनिया आणि नायट्रोजन ऑक्साईड सारख्या प्रदूषकांना हवेत सोडतात. नंतर नैसर्गिक स्रोत पाहिजेत. जंगलातील आग, धुळीची वादळे आणि ज्वालामुखीचा उद्रेक यांसारखे नैसर्गिक स्रोत हवेमध्ये प्रदूषण करत असतात. बघा, असं नाही की मानवच प्रदूषण करतो, पण हो, कुठेतरी मानव प्रत्येक गोष्टीला कारणीभूत असतो. तर जी काही जंगलातील आग असते, म्हणजे जंगलामध्ये जे काही वनवे पेटले जात असतात, तर त्या वनवामधून निघणारा धूर असेल किंवा धुळीचे जे काही वादळ येत असतात, तर त्यामुळे पण वेगवेगळे जे काही प्रदूषण आहे ते प्रदूषण होत असतं. त्यानंतर घरातील स्रोत कोणकोणते आहेत? वायू प्रदूषणाच्या घरातील स्रोतांमध्ये तंबाखूचा धूर, स्वयंपाक आणि गरम उपकरणे आणि बांधकामासाठी साहित्य याचा समावेश होत असतो. नंतर हवामान बदल, वातावरणातील बदल हवेत प्रदूषकांना अडकवतात आणि त्यांचे परिणाम खराब करतात. अशी परिस्थिती निर्माण करून वायू प्रदूषणात देखील योगदान देऊ शकतात. मग हवामानामध्ये होणारे जे काही बदल आहेत तर ते पण कुठेतरी वायू प्रदूषणासाठी कारणीभूत आहे, या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलं. नंतर वायू प्रदूषणासाठी जे काही महत्त्व आहे या ठिकाणी सांगण्यात आलं. ही एक महत्त्वपूर्ण जागतिक समस्या बनलेली आहे. मग वायू प्रदूषण ही सध्या एक जागतिक समस्या बनलेली आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, ज्याचा मानवी आरोग्यावर, पर्यावरणावरती आणि अर्थव्यवस्थेवरती नकारात्मक परिणाम होताना आपल्याला दिसतोय. आपल्या जगाच्या ह्या महत्त्वाच्या जे काही पैलूंचं संरक्षण आहे तर ते वायू प्रदूषणावर लक्ष देणं महत्त्वाचं आहे. संबोधित करण्याचं महत्त्व यामध्ये समाविष्ट असतं. कसं झालंय, प्रत्येकाला फक्त स्वतःची समस्या मोठी वाटत असते, मग संपूर्ण समाजासमोर किंवा संपूर्ण देशावरती असणारं जे काही संकट आहे, संपूर्ण जगावर म्हटलं तरी चालेल की वायू प्रदूषण ही एक मोठी समस्या या ठिकाणी बनत चाललेली आहे. त्या समस्येला कुठेतरी कमी करणं हे उद्दिष्ट सर्वांनी डोळ्यासमोर ठेवून कमीत कमी प्रदूषण करण्याचा स्वीकार करावा. नंतर मानवी आरोग्यावरती रक्षण करावं. वायू प्रदूषणामुळे श्वसन आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित जे काही रोग आहेत तर त्यांच्या आरोग्यावर समस्या उद्भवू शकतात. वायू प्रदूषणावरती उपाय केल्यास मानवी आरोग्यावरील नकारात्मक परिणाम कमी होण्यास मदत होऊ शकते. मग जे काही वायू प्रदूषण आहे तर ते कमी करण्यासाठी माणसांनी प्रयत्न करायला हवे असतात. रक्तवाहिन्या म्हणजे जे काही ब्लड व्हेसल्स असतात आपल्या, त्यानंतर रक्तवाहिन्या असतील, फुफ्फुसे म्हणजेच लंग्स असतील यांसारखे, किंवा हृदय, हार्ट यांसारखे वेगवेगळ्या विकारांचे जे काही आजार आहेत तर त्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतंय. त्यामुळे त्यांचं रक्षण करणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर पर्यावरणाचं रक्षण करणं हे सगळ्यात मोठी आपली जबाबदारी आहे. वायू प्रदूषणाचा पारिस्थितिकीवरती, वन्यजीवांवरती आणि वनस्पतींवरती नकारात्मक परिणाम होऊ शकतो. वायू प्रदूषणाला संबोधित केल्याने पर्यावरणाचे रक्षण करण्यात आणि नैसर्गिक जगावर होणारे नकारात्मक परिणाम कमी करण्यास मदत होऊ शकते. पर्यावरणाचं रक्षण करणं म्हणजेच काय, तर पर्यावरणासाठी हानिकारक असणाऱ्या गोष्टींना आळा घालणं हेच महत्त्वाचं पर्यावरणाचं रक्षण आहे. नंतर आर्थिक वाढीला सहाय्यक. वायू प्रदूषणाचा अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, ज्यात उत्पादकता कमी होऊ शकते, आरोग्य सेवा खर्च वाढू शकतात आणि पर्यटन कमी होऊ शकतं. मग आपल्या भारतामध्ये पर्यटनासाठी बऱ्याच ठिकाणून लोक येतात. ते अशा ठिकाणी येतात जिथे एक पण झाड नाही आहे, ते उलट अशा ठिकाणी येतात की जिथं हरित असतील किंवा झाडे जे आहेत तर ते भरपूर प्रमाणात असतील त्या ठिकाणी, किंवा निसर्गाच्या सानिध्यामध्येच येण्यासाठी ते पर्यटनासाठी येत असतात. त्यामुळे पर्यटन कुठेतरी कमी झालं तर अर्थव्यवस्थेला मोठा धक्का या ठिकाणी लागू शकतो. वायू प्रदूषणाचा सामना केल्याने आर्थिक वाढीस मदत होऊ शकते आणि अर्थव्यवस्थेवरील नकारात्मक परिणाम कमी होऊ शकतात. जर आपण वायू प्रदूषण कमी केलं तर पर्यटन वाढेल, आपला भारत अतिशय सुंदर या ठिकाणी दिसेल. आपली जी काही वसुंधरा आहे तर ती हिरव्या झाडांनी, हिरवेगार फुलांनी असेल किंवा वेगवेगळ्या फुलांनी रंगीबेरंगी पद्धतीने जर सजली तर अजूनच पर्यटनामध्ये वाढ होलेली आपल्याला दिसेल. आणि जर पर्यटन वाढलं तर ह्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा वाटा या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर बघा, आरोग्य सेवक जी काही 2024ची बॅच आहे तर ती सुरू होत आहे. त्यामध्ये IPS पॅटर्ननुसार तुम्हाला हा सिलेबस शिकवला जाईल. त्याची जी काही बॅच आहे ती 1 जूनपासून स्टार्ट झालेली आहे. सर्वांनी ॲडमिशन करून घ्यायचे आहे. आत्तापर्यंत जे काही डेमो सेशन असतील ते झालेले आहेत, तर ते डेमो सेशन ज्यांनी अटेंड केले नसतील तर यूट्यूबवरती व्हिडिओच्या माध्यमातून ते तुम्हाला अवेलेबल आहे. प्रत्येक विषयाचे सेशन पहा, विचार करा आणि ॲडमिशन फिक्स करा. अतिशय कमी दरामध्ये तुम्हाला ही बॅच
उपलब्ध करून देत आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन लाईव्ह लेक्चर पाहायला मिळतील, रेकॉर्डेड पण असतील आणि ई नोट्सच्या स्वरूपामध्ये तुम्हाला नोट्सही उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या सराव प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण ह्या पद्धतीने तुमचे सेशन घेतले जातील. सकाळी 8 ते संध्याकाळी 9 पर्यंत हे लेक्चर्स असतात. यामध्ये तुम्हाला जेव्हा अवेलेबल असेल किंवा अवेलेबल नाही झालं तर अनलिमिटेड वेळा तुम्ही ते व्हिडिओ सेशन अटेंड करू शकता. अशी बॅच आपण स्टार्ट केलेली आहे, तर सर्वांनी ही बॅच जॉईन करून घ्यायची आहे. काहीही अडचण असेल तर ऑफिसर्स अकॅडमीच्या कॉलवरती म्हणजे कॉन्टॅक्टवरती कॉल करून सर्व माहिती मिळवू शकता. त्यानंतर हवामानातील बदलांशी लढा. कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन यासारख्या काही वायू प्रदूषक हवामानात बदलास हातभार लावतात. वायू प्रदूषणाला संबोधित केल्याने हरित वायू उत्सर्जन कमी करण्यात आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी मदत होऊ शकते. मग हवामानातील जे काही बदल आहेत तर त्या बदलांशी आपल्याला लढा द्यावा लागत असतो. जे काही कार्बन डायऑक्साईड आहे आणि मिथेनचं मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला कधी कधी CH4 असे देऊ शकतो. तर यासारखी जे काही वायू प्रदूषके आहेत तर यांना कुठेतरी आळा घालण्याचं काम आपण करायला हवं की ज्यामुळे हवामानातील प्रदूषण कमी होण्यासाठी मदत होईल. त्यानंतर जीवनाचा दर्जा सुधारणे. बघा, प्रदूषण जर कमी झालं तर नक्कीच आपल्या जीवनाचा दर्जा सुधारताना आपल्याला दिसेल. वायू प्रदूषणावरती उपाय केल्याने जगभरातील लोकांचे जीवनमान सुधारण्यास मदत होऊ शकते. दमा असे वेगवेगळे आजार असतील तर त्या आजारांचं नियंत्रण त्यावरती आणण्याचं काम आपण करू शकतो. त्या आजारांना कमी धोक्यामध्ये कसं बरं करता येईल ह्या मार्गाने आपण वाटचाल करू शकतो. श्वास घेण्यासाठी स्वच्छ हवा मिळेल, राहण्यासाठी आरोग्यदायी वातावरण, स्वच्छ आणि निरोगी समुदाय तयार करण्यासाठी मदत होऊ शकते. बघा किती छान वाटतं, ते ऐकायलाच किती मस्त वाटते. बघा, निरोगी समुदाय म्हणजे एकही आजार नसलेले, एकही पेशंट नसलेला समुदाय. त्याच्यानंतर आरोग्यदायी वातावरण, हेल्दी वातावरण, कुठेही धूळ नाहीये, कुठेही कचरा वगैरे आपल्याला पाहायला दिसत नाहीये. तर अशी सृष्टीचा जर विचार केला तर आपल्या डोळ्यासमोर ते जर इमॅजिनेशन केलं आपण, जर कल्पना जरी केली तर कल्पना ही आपल्या मनाला एक आनंदाच्या स्वरूपात भेटून जात आहे. जर आपण ते खरंच केलं, प्रदूषणाला जर आळा घालण्याचं काम केलं तर आपली पृथ्वी अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळेल. मानवी आरोग्य, पर्यावरण, अर्थव्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी, हवामानातील बदलांशी लढा देण्यासाठी आणि जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी वायू प्रदूषणावर उपाय करणं महत्त्वाचं आहे. या ठिकाणी आपल्याला कळतं ही एक जागतिक समस्या बनली आहे, ज्याचे निराकरण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि प्रयत्न आवश्यक आहेत. वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण कुठेतरी प्रदूषण कमी करू शकतो. नंतर वायू प्रदूषणासाठी असणाऱ्या जे काही उपाययोजना आहेत तर ते आपण पाहायचं आहे. वायू प्रदूषणाचे स्रोत ओळखले जावे. बघा, कुठल्याही गोष्टीवरती उपाययोजना करायची म्हणजे आता वायू प्रदूषणावरती उपाययोजना करायची तर तिचे स्रोत कोणते आहेत ते आपल्याला आधी कळायला हवं. कुठल्याही रोगावरती जर इलाज करायचा म्हटलं तर रोगाचे लक्षणं कोणते, त्या रोगासाठी काय कारणीभूत आहे आपल्याला आधी कळायला हवं असतं. तर त्याच पद्धतीने त्याचे स्रोत ओळखता यायला हवे. पहिली पायरी म्हणजे वायू प्रदूषणाचे स्रोत ओळखणे, जसे की वाहतूक, औद्योगिक क्रियाकलाप किंवा कृषी पद्धती. नंतर हवेच्या गुणवत्तेची मानके स्थापित करणे. हवेच्या गुणवत्तेची मानके स्थापित केल्याने प्रदूषण पातळी कमी करण्यासाठी लक्ष्य निश्चित करण्यास मदत होते. नंतर हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करावं लागते. हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण केल्याने प्रदूषण पातळी कमी करण्याच्या प्रगतीचा मागोवा घेण्याचा आणि प्रदूषणाची पातळी अजूनही खूप जास्त आहे जे क्षेत्र ओळखायला मदत होत असते. कुठल्या क्षेत्रामध्ये प्रदूषण जास्त आहे, कुठे उपाययोजनांची मात्रा जास्त हवी, कुठे कमी हवी, यासारख्या सर्व गोष्टी माहीत होण्यासाठी हवेचे गुणवत्ता निरीक्षण करणं आवश्यक असतं. नंतर पुढे उत्सर्जन कमी करणे. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी वाहने, कारखाने आणि पॉवर प्लांट यांसारख्या स्रोतांमधून उत्सर्जन कमी करणे हे एक महत्त्वाचा घटक आहे. स्वच्छ तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करणे, इंधन कार्यक्षमता सुधारणे आणि उत्सर्जन मर्यादित करण्यासाठी नियमांची अंमलबजावणी करणे यांसारख्या विविध उपायांद्वारे हे केलं जाऊ शकतं. त्यानंतर शाश्वत वाहतुकीला प्रोत्साहन देणं या ठिकाणी पाहायचं आपल्याला. पायी चालणे, बाईक चालवणे आणि सार्वजनिक वाहतूक यांसारख्या शाश्वत वाहतुकीला प्रोत्साहन देणे वाहनांमधून होणारे उत्सर्जन कमी करू शकते. मग सार्वजनिक वाहने असेल, बाईक असेल किंवा जास्तीत जास्त पायी चालावं, सायकलचा वापर करावा की ज्यामुळे शाश्वत वाहतुकीला प्रोत्साहन मिळेल. स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन द्यावं. सौर ऊर्जा म्हणजेच काय तर सोलार पॉवर. नंतर पवन म्हणजेच काय वाइंड एनर्जी. बघा, पवन चक्क्यांच्या मार्फत जी एनर्जी निर्माण केली जात असते वाइंड एनर्जी.
ऊर्जेसारख्या स्वच्छ ऊर्जेचा वापर करण्यास प्रोत्साहन दिल्याने ऊर्जा प्रकल्प आणि इतर साधनांतून होणारे उत्सर्जन कमी होऊ शकतं. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या उपाययोजना जर आपण केल्या आणि त्यामध्ये आपलंही सहकार्य जर प्रत्येकाने दिलं तर नक्कीच वायू प्रदूषणाला आपण आळा घालू शकतो आणि आरोग्यदायी आणि सुखद जीवन मिळवण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते. त्यानंतर लोकांना शिक्षित करणे. वायू प्रदूषणाचे स्रोत आणि आरोग्यावरील परिणामांबद्दल लोकांना शिक्षित करणं, जागरूकता वाढविण्यासाठी आणि लोकांना त्यांचे स्वतःचे उत्सर्जन कमी करण्यासाठी कृती करण्यास प्रोत्साहित करण्यास मदत करू शकतो. लोकांना जर आपण घरोघरी जाऊन प्रोत्साहित केलं, वेगवेगळ्या कार्यक्रमांमार्फत किंवा वेगवेगळ्या पॅम्पलेट असतील, जाहिराती असतील, यामधून जर आपण लोकांपर्यंत योग्य मार्गाने जनजागृती केली तर नक्कीच लोकही आपल्याला त्यामध्ये सहकार्य देतील. या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे. सहयोग आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य. वायू प्रदूषणाचा सामना करणे ही एक जागतिक समस्या आहे, ज्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आवश्यक आहे. उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी सर्वोत्तम पद्धती, तंत्रज्ञान आणि धोरण सामायिक करण्यासाठी देश एकत्र काम करू शकतात. मग आंतरराष्ट्रीय म्हणजे वेगवेगळे देश जेव्हा एकत्र येतील आणि वेगवेगळे कार्य करण्यासाठी जर एकमेकांची मदत करतील तर प्रत्येक समस्येला आपण सहज तोंड देऊ शकतो. सर्वांमध्ये जर एकता असेल, बघा एकीचे बल कधीही जास्त असतं, तर त्या एकीच्या बलाने जर प्रत्येक समस्येवरती जर उत्तर शोधण्याचं काम या ठिकाणी वेगवेगळ्या देशपातळीवरती झालं तर ह्या समस्या काही कालावधीतच आपण संपुष्टात आणू शकतो, त्यांना आपल्या सुखी जीवनापासून लांब ठेवू शकतो. नंतर पुढे एकंदरीत वायू प्रदूषण कमी करण्याच्या उपाययोजनेसाठी सर्वसमावेशक दृष्टिकोन असणं आवश्यक आहे, ज्यामध्ये प्रदूषणाचे स्रोत ओळखणे, हवेची गुणवत्ता मानवी प्रस्थापित करणे, हवेच्या गुणवत्तेचे परीक्षण करणे, उत्सर्जन कमी करणे, शाश्वत वाहतूक, स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन देणे, जनतेला शिक्षित करणे आणि इतर देशांसोबत सहकार्य करणे यांसारख्या विविध गोष्टीतून वायू प्रदूषणाला आपण आळा घालू शकतो, वायू प्रदूषण थांबवू शकतो, कमी करू शकतो. नंतर मृदा प्रदूषण. आतापर्यंत आपण जे काही वायू प्रदूषणाबद्दल पाहिलं आहे तर याबद्दल सगळ्यांनी व्यवस्थित पुन्हा एकदा हे चॅप्टर रिवाईज करायचं आहे. सर्वांनी रनिंग नोट्स काढण्याकडे जास्तीत जास्त भर द्यायचा आहे. रनिंग नोट्स म्हणजे जेव्हा तुमच्या हाताकडून एखादी गोष्ट जात असते तेव्हा ती तुम्हाला अत्यंत उत्तम पद्धतीने समजत असते. तर आतापर्यंत आपण जे काही पाहिलं आहे, वायू प्रदूषण कसं होतं, काय होतं किंवा कशामार्फत होतं, त्यामध्ये त्याला कमी करण्यासाठी कुठली उद्दिष्ट आहेत, मग पर्यावरण व्यवस्थापनेवरती. त्यानंतर बघा जे काही प्रदूषके आहेत, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, त्यानंतर धूलिकण म्हणजे डस्ट पार्टिकल्स, कार्बन मोनोऑक्साईड यांसारखी एअर पोल्युटन्स म्हणजे वायू प्रदूषके आपण पाहिली. सर्वात इम्पॉर्टंट महत्त्वाची लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर वायू प्रदूषण कसं होतं, पर्यावरणातील प्रमुख घटक कोणते होते, प्रत्येकाला जागरूक करणं कसं महत्त्वाचं आहे, वायू प्रदूषणाचे फायदे कोणते, तोटे कोणते, ह्याबद्दलचं जे काही सर्व माहिती आहे तर ती आपण आत्ताच्या सेशनमध्ये पाहिली आहे. कुठेही काही अडचण असेल तर सर्वांनी कमेंट करून सांगायची आहे. सर्वांना ते उद्याच्या सेशनमध्ये रिवाईज करून दिलं जाईल. ही रिव्हिजन करूनच आपण पुढचा पॉईंट घेण्यासाठी तयार. आत्तापर्यंत आपले 3 चॅप्टर कव्हर झालेत. तर ते 3 चॅप्टरपैकी आपला 4था चॅप्टर आहे की ज्याच्यामध्ये पहिला आपण अनुवांशिकता आणि उत्क्रांती पाहिला होता. नंतर दुसरा आपण पेशी, नंतर मला वाटतं तिसरं प्राण्यांचं वर्गीकरण, आणि चौथा जो चॅप्टर आहे पर्यावरणीय व्यवस्थापन तो आपण शिकत आहोत. ज्यांनी कोणी हे सेशन अटेंड केले नसतील, यूट्यूबवरती लेक्चर अवेलेबल आहेत, सर्वांनी ते सेशन अटेंड करायचे व्यवस्थितपणे. असा हा सिलेबस आपला अतिशय उत्तम प्रकारे चाललेला आहे, त्यामुळे सर्वांनी त्याकडे बारकाईने लक्ष देऊन व्यवस्थित टाइम टू टाइम आपला अभ्यास ठेवायचा आहे. तर आपला जे काही आजचं सेशन आहे तो आपण इथे थांबूया. सर्वांना धन्यवाद. सर्वांनी सेशनला लाईक करायचे, शेअर करायचे आणि काही अडचण असेल किंवा सेशन आवडलं जरी असेल तर तुमचा फीडबॅक कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. सर्वांना धन्यवाद.